जिजाई बंगल्यावर दादांची आणि पवार साहेबांची युती झाल्यामुळे सगळे जिजाई बंगल्यावर म्हणजे आम्ही दोन्ही पक्ष तिथे उपस्थित होतो. श्रेष्ठींकडून मला सांगण्यात आलं की ताई तुमचा एबी फॉर्म म्हणजे तुमच्या नावाचा आहे, तुम्ही बिनधास्त राहा. दादांनी 4 नेते, 3 बीजेपीचे आयात नेते आणि 1 काँग्रेसचा उमेदवार आयात हा घेतला गेला. ताईंच्या पीएनी मला फोन करून सांगितलं की ताई तुम्ही या किंवा कोणाला तरी पाठवून द्या, मी तुम्हाला एबी फॉर्म देते. आज पक्ष बोपोडीमध्ये बोपोडीमध्ये पक्ष आम्ही वाढवला, तळागाळात पोहोचवला, सोसायट्यांपर्यंत पोहोचवला. एबी फॉर्म दिलेला असताना सुद्धा, माझा फॉर्म वैध ठरलेला असताना सुद्धा जेव्हा नाव लिस्ट डिक्लेअर झाली तेव्हा माझ्या नावापुढे चिन्ह नव्हतं. म्हणजे इतकं निस्सीम विश्वास ठेवून माझा खूप मोठा विश्वासघात झाला. मला आदरणीय सुप्रिया ताईंनी उमेदवारी म्हणजे एबी फॉर्म दिला, पण त्याचा सुद्धा मान ठेवला गेला नाही. थोडक्यात काय की आम्ही नाही पक्षाला सोडलं, पक्षाने आम्हाला सोडलं.